Welcome to Storyland. Like, share and subscribe. The Gingerbread Man. हाय फ्रेंड्स, तुम्हाला माहितीये ना, क्रिसमस जवळ येतोय. क्रिसमसला सांता क्लॉज कडून गिफ्ट हवंय ना. चला मग पटकन सबस्क्राईबचं बटन दाबून टाका, म्हणजे सांता क्लॉज तुमच्या घरी नक्की येईल. चला व्हिडिओ बघूया. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात एक घर होतं. त्या घरात एक म्हातारे आजी आणि आजोबा राहत होते. दोघही आजी आजोबा एकटेच राहत असल्यामुळे दिवसभर काय करायचं असा त्यांना नेहमी विचार पडत असे. आजोबा सकाळी सकाळी पेपर वाचत बसत आणि आजी स्वयंपाक करे. असेच त्यांचे दिवस चालले होते. एकदा आजीनी जिंजर ब्रेड बनवायचं ठरवलं. तिने जिंजर ब्रेड बनवण्यासाठीचं सगळं सामान विकत आणलं आणि ती लागली बरं का तयारीला जिंजर ब्रेड बनवायच्या. झालं तर मग जिंजर ब्रेड बनवायला आजीनी सुरुवात केली आणि तिने ह्या वेळेस एका वेगळ्या आकाराचा ब्रेड बनवायचं असं ठरवलं. आजीनी जिंजर ब्रेड मॅन बनवला. म्हणजे काय केलं, एका मुलाच्या आकाराचा ब्रेड बनवला आणि हा ब्रेड ओव्हन मध्ये करायला ठेवला. 2 मिनिटांनी बेकिंग कंप्लीट झालं म्हणून आजीनी ओव्हन उघडला आणि काय आश्चर्य, तो जिंजर ब्रेड मॅन ओव्हन मधून टुणकन उडी मारून खाली आला आणि धावायलाच लागला. आजी बघतच राहिली. आजी आजोबा दोघेही त्या जिंजर ब्रेड मॅनच्या मागे धावायला लागले. अरे अरे थांब रे जिंजर ब्रेड, आम्हाला तुला खायचंय. जिंजर ब्रेड कसला ऐकतोय, तो लागला पळायला, गाणं म्हणायला लागला. धावा धावा पळा पळा, धावा धावा पळा पळा, पकडून दाखवा चला. शक्यच नाही कारण जिंजर ब्रेड म्हणतात मला, शक्यच नाही कारण जिंजर ब्रेड म्हणतात मला. पळत 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 जिंजर ब्रेड पुढे पोचला एका शेतात आणि त्या शेतात होती हम्मा. हम्मानी बघितलं, अरे वा वा वा, काय मस्त जिंजर ब्रेड येतोय, चला आपण त्याला खाऊया. हम्मा म्हणाली, आता मी तुला खाणार. जिंजर ब्रेड कसला ऐकायला, तो पळतच सुटला आणि पुन्हा गायला लागला. धावा धावा पळा पळा, धावा धावा पळा पळा, पकडून दाखवा चला. शक्यच नाही कारण जिंजर ब्रेड म्हणतात मला, शक्यच नाही कारण जिंजर ब्रेड म्हणतात मला. असं गात 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 हा जिंजर ब्रेड मॅन सुसाट पळत 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 पुढे पोचला. पुढे त्याला दिसला एक घोडा. घोडे दादाच्या तोंडाला सुद्धा जिंजर ब्रेडला बघून सुटलं पाणी. घोडे दादा मनात म्हणाले, खी खी, चला जिंजर ब्रेड खाऊ. जिंजर ब्रेड कसला, जिंजर ब्रेड नेहमीप्रमाणे लागला पळायला. जिंजर ब्रेड पुढे, घोडे दादा मागे लागले पळायला. जिंजर ब्रेड पुन्हा गाणं गायला लागला. धावा धावा पळा पळा, धावा धावा पळा पळा, पकडून दाखवा चला. शक्यच नाही कारण जिंजर ब्रेड म्हणतात मला, शक्यच नाही कारण जिंजर ब्रेड म्हणतात मला. घोडा दमला पण जिंजर ब्रेड तो आपला धावतोच आहे, धावतोच आहे, धावतोच आहे. धावता धावता हा जिंजर ब्रेड पोचला जंगलात. आता जंगलात पोचल्यावरती जिंजर ब्रेड म्हणाला, आता मात्र मला कोणीच पकडू शकणार नाही, असं म्हणून तो खुशीने चालत होता. चालता चालता तिकडे आली नदी. आता नदी कशी बरं पार करणार. जिंजर ब्रेड नदीत तर जाऊ शकत नव्हता, कारण पाण्यात गेला तर तो विरघळून नाही का जाणार. म्हणून तो काठापाशीच विचार करत उभा होता. तेवढ्यात तिकडे आले एक कोल्होबा. कोल्होबांच्या सुद्धा तोंडाला सुटलं पाणी. मस्त जिंजर ब्रेड, चला चला खाऊन टाकूया.
जिंजर ब्रेडला कोल्हा येऊन म्हणाला, जिंजर ब्रेड, तू इकडे का बरं उभा आहेस? जा जा, नदी पार कर. जिंजर ब्रेड घाबरला. त्याला कळलं, ह्या कोल्ह्याला सुद्धा नक्की आपल्याला खायचंच असणार, नाहीतर कशाला आला आपल्याशी बोलायला. कोल्होबा होते धूर्त. ते लगेच म्हणाले, अरे, तुला ही नदी पार करायची का? ये ये, बस माझ्या पाठीवर, मी नेतो तुला नदीतनं. जिंजर ब्रेड घाबरला, पण त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय पण नव्हता. त्याला वाटलं, खरंच असतील बुवा हे कोल्होबा चांगले, म्हणून तो जाऊन कोल्होबाच्या पाठीवर बसला. कोल्होबा निघाले नदीतनं नदी पार करायला. थोडा वेळ गेल्यानंतर कोल्होबा म्हणाले, अरे जिंजर ब्रेड, मला माझ्या पाठीवर तुझं वजन झेपत नाहीये, जरा माझ्या डोक्यावर येऊन बस बरं, डोक्यावर. जिंजर ब्रेड बिचारा कोल्होबाच्या डोक्यावर येऊन बसला. हळूहळू हळू करत नदी पार झाली. आणि आता मात्र कोल्होबांनी लगेच जिंजर ब्रेड मॅनला आकाशात उडवलं आणि खाली आ करून तो कधी आपल्या तोंडात येऊन पडतोय यासाठी उभे राहिले. पण वरतून काहीच आलं नाही. कोल्होबा विचारात पडले. त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर काय, जिंजर ब्रेड मॅन बसला होता झाडाच्या फांदीवर. वरूनच जिंजर ब्रेड मॅन म्हणाला, धावा धावा पळा पळा, धावा धावा पळा पळा, पकडून दाखवा मला. शक्यच नाही, कारण जिंजर ब्रेड म्हणतात मला, जिंजर ब्रेड म्हणतात मला, जिंजर ब्रेड म्हणतात मला. कोल्होबा बिचारे उदास होऊन तिकडनं निघून गेले. मुलांनो, तुम्हाला रस्त्यात कुठे जिंजर ब्रेड मॅन दिसला तर त्याला पकडायला जाऊ नका हा, कारण जिंजर ब्रेड मॅनला कोणीच पकडू शकत नाही, हो की नाही? असेच नवीन व्हिडिओज दर आठवड्याला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अहो, कारण सबस्क्राईब करणं फुकट आहे. दाबून टाका बरं पटकन सबस्क्राईबचं बटन. भेटूया पुढच्या आठवड्यात. बाय. आणि बरं का मुलांनो, आता क्रिसमस येणार आहे, हो की नाही? त्यामुळे आता मात्र तुम्हाला भेटायला सॅन्टा क्लॉज सुद्धा येणार आहे. आणि सॅन्टा क्लॉज गिफ्ट पण घेऊन येणार आहे. सॅन्टा क्लॉजचे व्हिडिओ बघायला आवडेल ना तुम्हाला? मग नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. तुमच्या सगळ्या फ्रेंड्स बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला चला, केलत का सबस्क्राईब? भेटूया नेक्स्ट वीक. बाय.